नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आता येणाऱ्या राऊंडची स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत. नेमकं काय करायचं आहे, काय नाही, किंवा काय सध्या तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, ज्यांना कॉलेज मिळालं आहे, ज्यांना नाही मिळालं आहे, ज्यांनी फ्लोट केलं आहे, ज्यांनी रिफ्यूज केलं आहे, या सगळ्यांच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मला असं वाटलं की गरजेचं आहे आज टाकणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांनी आता आपला शेतीशाळा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याच्यावरती नोट्स दिलेल्या आहेत. त्या नोट्स ज्या आहेत तर त्या बघून तुम्ही अभ्यास चालू करू शकता. त्यानंतर आपले व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा आहेत. व्हिडिओ लेक्चर्सची बॅचसुद्धा आहे. त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले टॉप ॲग्रिकल्चरचे टीचर्स जे आहे तर ते त्या ठिकाणी शिकवतात. सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहेत तर ते तुम्हाला देत असतात. तुमच्या कामाला तुम्ही लागायचं आहे. आणि ज्यांनी कॉलेज फ्रीज केलं आहे त्यांच्यासाठी. ओके. आता मित्रांनो, पुढं ज्यांना कॉलेज नाही मिळालं त्यांचं काय? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काय झालं आहे की खूप सगळ्या विद्यार्थ्यांची लिस्ट टाकण्यामध्ये गडबड झाली आहे. काहींच्या लिस्टचे जे तर ते कट ऑफ मॅच नाही झालेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांचं असं झालं आहे की मी त्यांना कॉलेज बरोबर माझ्या अंदाजानुसार दिलेले होते, बट त्यांचंच असं की दादा आम्हाला हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, थोडी रेडियस वाढवत नाही आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की स्टुडंट जे आहेत तर ते जेवढे सांगितले तेवढे कॉलेज नाही टाकत आहे, किंवा सगळ्यांना ए ग्रेडच पाहिजे, सगळ्यांना गव्हर्नमेंटच पाहिजे, मार्क भलेही त्यांना बी ग्रेडचे पण नाही आहे. सो अशा सगळ्या एका परिस्थितीमध्ये मी सांगतोय तुम्हाला की मी जी लिस्ट ॲडजस्ट करून दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला होईल तोपर्यंत गव्हर्नमेंट भेटेल, नाही भेटलं तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटेल. अशा पद्धतीचं ते ॲडजस्टमेंट ऑलरेडी असतं माझं. मला नाही वाटत तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटावं किंवा तुम्हाला ते प्रायव्हेट कॉलेज मिळावं म्हणून, है ना. पण तुमचा कट ऑफच तिथपर्यंत मॅच होत नाही तर कुठंतरी तुम्हाला थांबावं लागेल ना. तुम्हाला जर एवढं जर थांबायचं होतं, थोडा जास्त टाईम थांबून अभ्यास केला असता लायब्ररीमध्ये, तर थोडे चांगले दिवस आले असते. सो तुमच्या पालकांना आज हे तुम्हाला म्हणायची गरज नसती पडली की यार चांगलं कॉलेज भेटत नाही वगैरे वगैरे, आहे ना. सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी आहे शेवटपर्यंत. आता सेकंड राऊंडचा सुद्धा कट ऑफ कमी होईल आणि थर्ड राऊंडला जे तर त्याचासुद्धा कट ऑफ कमी होईल, किंवा स्पॉट राऊंडमध्ये. असं करून करून तुम्हाला कॉलेज भेटेल. तुम्ही निराश होऊ नका. बट लगे मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं अडून नका बसू. तुम्हाला जर समजत असलं की तुमचे तुमचे मार्क नाही आहे त्या कॉलेजसाठी बनलेले, सो त्या कॉलेजसाठी तुम्ही जास्त डोकं लावत बसू नका. तुम्हाला एक जवळपास अंदाज आलेलाच आता. आता पहिला राऊंड झाल्यानंतर हे पण येईल की किती सीट्स भरल्या, किती नाही, दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा आहे, त्या पण गोष्टी कळतील, है ना. कट ऑफ आता जो आहे तो उतरल, पण जागा पण कमी होईल. ही पण एक गोष्ट जी आहे तर ती सगळ्यांनी लक्षात ठेवायची. राहिला प्रश्न मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आता फ्लोट केलं त्यांचे बऱ्यापैकी संभ्रम आहेत. त्या संदर्भातच मी काही गोष्टी ज्या आहेत त्यांना क्लिअर करतो. आता जे लोकांना कॉलेज नाही मिळालं त्यांना पण सांगतोय की तुम्हाला काहीच करायची, वेगळी प्रोसेस करायची गरज नाही. तुम्हाला नवीन प्रेफरन्स जे आहे तर ते उद्यापासून टाकायचे. ओके. आता ज्यांना फ्लोट केलंय त्यांनी पण उद्यापासून नवीन प्रेफरन्स जे आहेत तर ते टाकायचे आहेत. मग नवीन प्रेफरन्स कोणते टाकायचे? फक्त ड्रीम कॉलेजेस आता टाकायचे आहेत. कुणाला ए ग्रेड मिळालेला आहे त्यांनी फक्त गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत, टॉप 10 असेल माझ्या लिस्टमधले, किंवा तुम्हाला जे पण काही मी कॉलेजेस दिलेले त्याच्यामधले ज्या ज्या गव्हर्नमेंटला जाणं तुमचं पॉसिबल आहे तेच कॉलेजेस टाकायचे. ज्यांना बी ग्रेड मिळाले त्यांनी तुमचा जाणं ते ज्या ठिकाणी बी ग्रेड मिळालं त्यांनी फ्लोट केलं. अशा वेळेस त्यांनी ए ग्रेड प्लस त्याचे जे गव्हर्नमेंट मी जे दिलेले आहे तुम्हाला रँकिंग वाईज करून ते कॉलेज टाकायचे आहेत. ए ग्रेडमध्ये तुम्ही थोडीफार रँकिंग खालीवरती करू शकता, जास्त नाही. बट गव्हर्नमेंटमध्ये पण जे तर ती रँकिंग बहुधा सेम ठेवा. पण तुमचं जर एखादं कॉलेज खूपच जवळ पडतं आहे घराच्या आणि तुम्हाला खूपच पाहिजे, तर अशा वेळेस थोडंसं छेडछाड करा. बाकी जर तसं काही नसेल तर मग छेडछाड त्या पसंती क्रमासोबत, त्या प्रेफरन्ससोबत करू नका. राहिला प्रश्न की फ्लोट केलं आहे त्यांनी नवीन कॉलेज टाकता येतात का? हो, त्यांना नवीन कॉलेज टाकता येतात. पण नवीन कॉलेज टाकताना तुमचं पहिलं कॉलेज टाकता येतं का? तर पहिलं कॉलेज ऑलरेडी फ्लोट झालेलं असतं, त्यामुळे त्याचं ऑप्शन त्या ठिकाणी लास्ट इयरला तरी नव्हतं. यावर्षी असेल नसेल मला अजून काही भविष्य तुम्हाला सांगता येत नाही आहे. बट जर लास्ट इयरची जर प्रोसेस सगळी फॉलो होत असेल CETच्या वेबसाईटकडून मोस्टली, ओके, तर त्या ठिकाणी ते कॉलेज ऑलरेडी फ्लोट झालेलं असतं. त्याच्यामुळे ते कॉलेज तिथं प्रेफरन्समध्ये दिसतं नाही. ते सोडून सगळे कॉलेजेस दिसतात. मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला की जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे, किंवा जे तुमचे ड्रीम कॉलेजेस आहेत, किंवा गव्हर्नमेंटमधलं एखादं ॲव्हरेज आहे आणि तुम्हाला एखादं प्रायव्हेट मिळालं, किंवा गव्हर्नमेंटमधलं एखादं ॲव्हरेज मिळालेलं आहे, तुम्हाला टॉपचं पाहिजे. सो जे तुम्हाला टॉपचे पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुमचं जाणं पॉसिबल असेच कॉलेज टाका. बाकीचे कॉलेज टाकू नका. रिकामा त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जे वेळ तो वाया घालू नका.
तुम्ही जे आहे तर फ्लोट केल्यानंतर तिसऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही. दुसऱ्याच राऊंडला तुम्ही जे आहे तर ते या ठिकाणी ॲडमिशन जे आहे तर ते घेऊन तुमचं या ठिकाणी ॲटो फ्रीज होऊन जाईल, किंवा जर तुम्हाला वरचं कुठलंही कॉलेज नाही भेटलं तुमच्या या प्रेफरन्स लिस्टमधलं, तर तुम्हाला तुमचं तेच कॉलेज आहे ते परत मिळून तुमचा आमचा जो संबंध आहे तो इथपर्यंत संपून जाईल. त्यामुळे मी आधीच सांगतो की शेतीशाळा ॲप डाउनलोड करून ठेवा गाईज. राहिला प्रश्न, जे पण काही विद्यार्थी आहेत आता त्यांना कॉलेज जे आहे तर ते आवडलं नाही काही लोकांना, है ना, त्यांनी रिफ्यूज केलं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक कॉलेज प्रत्येकाला आवडलं पाहिजे. प्रत्येकाचा कॉलेजकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. ओके, आता मी तुमच्यातलेच काही विद्यार्थी सांगतो की त्यांचा दृष्टिकोन काय, की बुवा म्हणजे काही काही त्यावर सगळ्यांचं नाही म्हणत मी, किंवा मला कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, मी थोडी मजा मस्ती मित्रमैत्रिणी बनल्या पाहिजे, या पद्धतीने मी केलं पाहिजे. त्या पद्धतीने काही लोक कॉलेज बघतात. काही लोकांचं कसं असतं की कॉलेजची बिल्डिंग चांगली असली की त्यांना असं वाटतं की कॉलेज चांगलं आहे. त्याच्यानंतर काही लोकांचं कसं असतं की गव्हर्नमेंट कॉलेज आहे पण प्रायव्हेट पण आहे, तर दोन्हीपैकी जे तर ते मला गव्हर्नमेंटकडेच जायचं आहे. काहीचं म्हणणं कसं असतं की प्रायव्हेट का असे ना पण गव्हर्नमेंटपेक्षा चांगल्या फॅसिलिटीज देतं तर प्रायव्हेट चांगले. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, है ना. तर मी लिस्ट टाकताना एक माझा पर्टिक्युलर दृष्टिकोन आहे की ज्यावेळी मला वाटतंय की हे कॉलेज जे आहे तर ते मला स्टुडंटचे रिव्ह्यूज मी विचारतो, है ना, की यार हे कॉलेज आहे नेमकं, तिथं टीचर स्टाफ शिकवतं का व्यवस्थित, मॅनेजमेंट व्यवस्थित आहे का, लॅब व्यवस्थित आहे का, प्रॅक्टिकल होतात का, त्या ठिकाणी स्टुडंट जे आहे तर ते अटेंडन्स काय कंपल्सरी आहे की कशी आहे, है ना. सो माझा दृष्टिकोन असतो की तुम्हाला जे कॉलेज देण्यात यावं तर याच्यामध्ये थोडासा सगळ्या गोष्टीचा म्हणजे असं समतोल असला पाहिजे, है ना, की खूपच जास्त काय म्हणू शकतो की आपण त्याला हे नाही पाहिजे, म्हणजे खूप बेकार कॉलेज पण नाही पाहिजे, है ना. चांगलं जर कॉलेज असलं तर दोन कॉलेजमध्ये कंपॅरिझन केलं तर त्या दोन्हीमध्ये चांगलं कोणतं आहे, तर मग शेवटी अकॅडमिक वेनं जायचं ना, की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा त्याचे जे बाहेरचं कसं दिसतं त्याच्यावर न जाता त्या ठिकाणचं एज्युकेशन कसं आहे सगळ्या गोष्टीचा बघून मी थोडंसं लिस्ट तयार करतो किंवा ती देतो, है ना. आता ज्या लोकांनी रिफ्यूज केले तर त्यांनी काय करायचं आहे, जे आपल्या काउन्सिलिंगचे आहेत त्यांना सांगतो की जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे त्याच्या वरचे कॉलेजेस तुम्ही टाकू शकता, है ना. सो जेणेकरून तुम्हाला जे तर ते त्या पद्धतीने ऑलरेडी ॲडजस्टमेंट, त्याच्यामुळे काही तुम्हाला तिन्ही राऊंडमध्ये एकच लिस्ट तुमची पुरून उरती आणि ती तुमची स्पॉट राऊंडला बंद झाली. ती अशा ठिकाणची ती आहे, ते अशी ती ॲडजस्टमेंट आहे तिची केलेली. त्याच्यामागं मित्रांनो आजची नाही, ते 7 वर्षाचा अनुभव, त्याच्यामागं सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यांनी रिफ्यूज केलं आहे त्यांनी आता नवीन प्रेफरन्स जे आहे तर ते द्यायचं आहे. आणि आता यावेळेस तुम्हाला रिफ्यूज करायची वेळ नाही आली पाहिजे, अशा पद्धतीचेच कॉलेज टाकायचे. भलेही तुम्हाला काही वेळेस काय होईल की सेकंड राऊंडला जे आहे तर ते कॉलेज या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांना लागत नाही, थर्डला लागतं डायरेक्टली. काही विद्यार्थ्यांना जे फ्लोट केल्यामुळं काही परत तेच कॉलेज मिळतं तर ते सुद्धा काही वेळेस नाराज होतात. काही वेळेस फ्लोट केलेल्यांना चांगलं सुद्धा कॉलेज मिळतं. आता ओव्हरऑल माझ्या जर काउन्सिलिंगमध्ये जर मी एक ओव्हरऑल आकडा बघितला तर एक 40% लोकांना जे तर ते ॲडमिशन आतापर्यंत डन केलेले आहेत किंवा फ्लोट केलेले. ओके, उरले फक्त 60% जे लोक आहेत त्यांचा जो आहे तर हे जे उरलेले 3 राऊंड आहेत, म्हणजे सेकंड राऊंडला पण खूप लोक, आता मला वाटतं 50% लोक ऑलमोस्ट डन करून टाकतील, 50-60% डन करून टाकतील. उरतील ते 40% ते थर्ड राऊंड आणि स्पॉट राऊंडमध्ये असतील, तर मग स्पॉट राऊंडमध्ये पण 20% उरतील, 20% जे तर ते लास्ट राऊंडला डन करतील, थर्डला. सो अशा पद्धतीची एकंदरीत ही आकडेवारी आकडेवारी आहे. तर मित्रांनो तुम्ही पण जे तर ते तुमचं ॲडमिशन लवकरात लवकर जे तर ते होईल, त्या पद्धतीने चांगलं कॉलेज मिळालं तर डन करून टाका. कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, की लाईक मला आता हे भेटलं तर मला याच्यापेक्षा वरचंच भेटलं पाहिजे. मी खूप वेळा सांगत असतो विद्यार्थ्यांना की बाबा ठीक आहे, एक लिमिट असते, एका लेवलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ना. आता माझ्याकडे काही स्टुडंट आहे की त्यांना पर्टिक्युलर जिल्ह्यामधलेच कॉलेज पाहिजे. आता मी त्यांना सांगतो की यार हे कॉलेजेस आहेत, हे चांगलं, हे नाही आहे, तरी पण त्यांचं काय की यार दादा मला हेच पाहिजे, तर मी काय करू शकतो मग त्या पद्धतीने ना. मी माझं जे आहे तर ते पूर्णपणे प्रयत्न करतोय तुम्हाला चांगलं कॉलेज मिळून येण्याचा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता रिसेंटली काल परवा नंतर माझ्याकडे खूप ट्रॅफिक आलं की लाईक त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितली आपल्या प्रेफरन्स लिस्टमधून कशा प्रकारे स्टुडंटला कॉलेजेस मिळाले वगैरे वगैरे, है ना. त्यानंतर खूप सगळ्या पालकांचे वगैरे मेसेज आले, त्यांनी डायरेक्टली पेमेंट करून दिलं आणि त्यांना जे तर मी लिस्ट पण आज पाठवलेलं आहे. एखादं जर चुकून वगैरे राहिलं असेल पालक, त्यांनी मला या ठिकाणी मेसेज करा की दादा मला एक पण लिस्ट आतापर्यंत मिळालेली नाही आहे. आपण एकच लिस्ट देतो पण ती सगळी लिस्ट जी आहे तर ती तुमची व्यवस्थित असते. सो त्या पद्धतीची आहे. आता मित्रांनो तुम्हाला जे तुमच्या लॉग इनमध्ये उद्या, है ना, उद्या म्हणजे दिनांक 20 तारखेला जे तर ते तुम्हाला तुमचे प्रेफरन्स ॲड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रेफरन्स ॲड करा. त्यानंतर तुमचा जो सेकंड राऊंड आहे मित्रांनो तर तो 23 तारखेला लागणारच आहे. त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. देव करू तुम्हाला चांगलं कॉलेज मिळो, तुमचं मनपसंत कॉलेज मिळो आणि तुम्ही जे तर ते कृषी क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करो, भरभराटीचं तुमचं येणारं हे फ्युचर जावं. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला एनरोल वगैरे करायचं आहे
तर त्यांनी शेतीशाळा ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲग्रिकल्चरची बॅच जी आहे तर ती परचेस करू शकता. काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत त्यांना जे तर ते बॅच संदर्भात मी वेगळं सांगेल. चला ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा पद्धतीने जे तर ते तुम्ही या गोष्टी करा. रिफ्यूजच्या बाबतीत खूप सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना परत परत मला तोच प्रश्न येतोय की दादा मी रिफ्यूज करायचं तर काय करायचं, रिफ्यूजचं ऑप्शन नाही आलं, काही नाही. तुम्हाला फक्त नवीन कॉलेज टाका, तुमचं ॲटोमॅटिक रिफ्यूज होऊन जातं. हे माझ्या गुगल मीटिंगमध्ये, हे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर, हे माझ्या मी 2-3 व्हिडिओमध्ये लगातार सांगतोय, तरी पण पालकांना हा डाऊट क्लिअर होत नाही. तर कृपया परत ऐका. तुम्ही नवीन कॉलेज टाकलं तर जुनं कॉलेज ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जातं. ओके. ज्यांना आतापर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना, किंवा जे रिपोर्टिंग केलं पण त्यांनी डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन केलं नाही अशांसाठी. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करून जावा जाताना. बाय बाय.